जय गजानन जयतु संस्कृतम. काव्येषु नाटकम रम्यम असा एक उल्लेख आपण पाहिला होता, की सगळ्या प्रकारच्या काव्यांमध्ये नाटक हे सगळ्यात सुंदर आहे, सगळ्यात आकर्षक आहे. त्या वर्णनामध्ये आपण पाहताना जेव्हा नाटकाचा विचार केला, तेव्हा संस्कृत नाटकांमध्ये जी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतात, त्यामधलं एक वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये बहुसंख्य नाटकात असणारा विदूषक. हा जो विदूषक आहे ना, हे हास्य रसाकरता निर्माण केलेलं पात्र असतं. त्याला आणलेलं असतं. त्यामुळे अनेक बाकी उपयोग आहेत, नाही असं नाही. पण प्रधान भूमिका त्याची हास्यरस निर्मिती असते आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन आहे, त्यातलं जसं काही समान गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड खादाड असणे, कोणत्याही गोष्टीला खाण्यातल्याच उपमा देणे, हे बहुतेक विदूषकांच्या बाबतीत आपल्याला समानतेने पाहायला मिळतं. दिसायला तो अत्यंत सामान्य असतो. खरं तर शब्द वापरायचा तो कुरूप असतो, ओबड-धोबड असतो. इतका वाईट काही-काही वेळा वर्णन केलेलं आहे, की रत्नावली नावाचं एक श्रीहर्षांचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये असा एक प्रसंग आहे, की राजवाड्यात एक माकड सुटलेला आहे. बांधलेला माकड तिथला जो आहे तो सुटला आणि तो जिकडे-तिकडे धुमाकूळ घालतोय आणि त्याच्या भीतीच्या सगळ्या विचारामध्ये असताना लांबून तो विदूषक येताना दिसला, तर त्या रत्नावलीची मैत्रीण त्याला म्हणतीये, "अगं पहा तो माकड आपल्याचकडे येत आहे." म्हणजे इतका हा विचित्र दिसायला आहे, की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर समोरून येणाऱ्या माकडाची आठवण यावी किंवा माकडच आहे असं वाटावं, अशा प्रकारचा. अर्थात मला त्याच्यात आता नाही शिरायचंय. आणखीन एक वैशिष्ट्य त्या विदूषकाच्या पात्रात आपल्याला पाहायला मिळतं. ते वैशिष्ट्य असं आहे, की तो प्रचंड बडबड्या असतो. खूप लांबलचक संवाद. सामान्यतः असे संवाद लिहिण्याची संस्कृत नाटककारांची पद्धती नाही. पल्लेदार लांबलचक संवाद हे नसतात. का? कारण मुळातच ते नाटक लिहिताना शक्यतो लहान-लहान संवाद लिहितात. कारण मुखोद्गत करण्यासाठी ते सोपं असतं. लक्षात राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला मध्ये-मध्ये संवाद बदलत-बदलत हा बोलला, तो बोलला, तो बोलला अशा पद्धतीत संवाद असतात. पण विदूषकाचे संवाद बऱ्याच वेळा लांबलचक पाहायला मिळतात. खूप बडबड करणे, खूप बोलणे. का असं करतो? शास्त्रकारांनी त्याचं एक वेगळेवागी उत्तर आपल्याला दिलं. "अर्धो घटो घोष मुपैति नूनम." सुभाषितकार आपल्याला सांगतात, की जेव्हा संपूर्ण कुंभ असतो ना, न करोति शब्दम. कुंभ भरलेला जेव्हा असतो, भरलेला शब्द 2 पद्धतीने जेव्हा त्याच्यात पाणी भरणं सुरू असतं, तेव्हा त्याचा आवाज येत नाही. पाणी भरणं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. नदीमध्ये जाऊन कुंभात पाणी भरणे, पूर्वीची पद्धत. जोपर्यंत तो कुंभ भरलेला नाही ना, बुडबुड, बुडबुड आवाज येत राहतो. त्यानंतर जेव्हा कुंभ भरतो, आवाज येणं बंद होतं. नवीन पद्धतीत आपण पाहू. नळाच्या खाली ठेवलेला आहे. वरून धार पडतीये. जोपर्यंत कुंभ किंवा ती कोणतीही वस्तू जी आपण पाण्याने भरत आहोत, ती पूर्ण भरत नाही ना, तोपर्यंत खळखळाट येतो. ज्या क्षणी भरलेली गोष्ट असेल, त्या क्षणी आवाज बंद होतो. तिसरा प्रकार त्यातला आणखीन समजून घ्यायचा तर, असा कुंभ खांद्यावर, डोक्यावर घेऊन जात असताना सुद्धा पाणी जर कमी असेल, तर खळखळाट येणार आहे. पण तो जर भरलेला असेल, तर खळखळाट नाही येणार. अशा अर्थाने ते सांगितलं. कशाकरता सांगायचंय? विदूषक हा सामान्य बुद्धीचा, कमी क्षमतांचा असाच वर्णन करायचा आहे. आणि मग तसा असल्यामुळे तो आपल्या उणिवांना झाकण्यासाठी जणू काही खूप बडबड करतो. म्हणून त्या माणसाचं वर्णन आपल्या समोर करायचंय, की जे पात्रता नसताना बडबड करतात, क्षमता नसताना बडबड करतात, त्या विदूषकाचं म्हणून मी तो मुद्दाम सगळा उल्लेख आपल्या समोर केला. कारण सुभाषितकार, अन्योक्ती जी आपल्याला अभ्यासायची आहे, त्या अन्योक्तीच्या मध्ये आपल्याला हीच भूमिका अधोरेखित करून दाखवलेली आहे, की नाही त्यांच्याजवळ ना ते जास्त दाखवायचा प्रयत्न करतात. आपल्याला अनेक जागी व्यवहारात हे पाहायला मिळतं. नवीन-नवीन श्रीमंती आलेली असेल, तर त्या माणसाला आपली श्रीमंती दाखवण्याचीच हौस जास्त असते. असण्यापेक्षा दिसणेच महत्त्वाचं वाटतं. ही जी रचना आहे ना, ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. ज्याच्याजवळ सांगण्यासारखं फार काही नसतं, त्याला फार वेळ बोलावं लागतं आणि ज्यांच्याजवळ खरंच काही बोलण्यासारखं असतं, ते मोजक्या 10-15 मिनिटात आपला विषय मांडून मोकळे होतात. ही जी रचना आहे ना, ती या निमित्ताने समजून घ्यायची आहे. तासनतासाची आवश्यकता नसते. मोजक्या 4 वाक्यामध्ये आपला विषय ज्यांना ठेवता येतो, कारण त्यांच्याजवळ खरंच ज्ञान असतं. म्हणून आपल्याकडे सहज म्हटलं जातं, की खूप बोलणं
खूप सोपं आहे. पण मोजकं बोलणं अत्यंत कठीण आहे. ती जी रचना आहे ना, ती समजून घ्यायची आहे आणि मग त्या दृष्टीने वर्णन करताना निसर्गातले 2 घटक कवींनी आधाराला घेतले आणि त्या 2 घटकांच्या आधारे जीवनाचा हा सिद्धांत आपल्यासमोर ठेवलेला आहे. ते रचना करताना म्हणतात, "खद्योतान्योक्ती" असं आपल्याला नाव दिलेलं आहे. खद्योत शब्दाचा अर्थ काजवा. ख म्हणजे आकाश, त्यामध्ये द्योत म्हणजे चमकणारा. जो आकाशात चमकतो त्याला खद्योत म्हणतात. पण आता गंमत लक्षात घ्या, हाच शब्द जर वापरायचा असेल, तर तो केवळ काजव्यालाच लागू पडतो का? त्याचं उत्तर आहे नाही. ख म्हणजे आकाश आणि द्योत म्हणजे चमकणे. हाच जर अर्थ असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तो अर्थ भगवान सूर्यांना लागायला पाहिजे. कारण तेही ख म्हणजे आकाशात, द्योत म्हणजे चमकत आहेत. त्यांच्यापेक्षा मोठा प्रकाश कोणाचा आहे? मग त्यानंतर चंद्राचाही विचार होऊ शकतो, ग्रह ताऱ्यांचाही विचार होऊ शकतो. शेवटी खद्योत म्हणजे काजव्याचाही विचार होतो. पण सामान्यतः खद्योत शब्द काजवा या अर्थाने वापरलेला असल्यामुळे त्याचं विवेचन आपल्या समोर केलं. पण खऱ्या अर्थाने तो लागू तर सूर्याला पडतो. म्हणून सुभाषितकार सूर्याचा आणि काजव्याचा एकत्रित विचार करतायत. दोघांची जणू काही तुलना करतायत आणि त्यातून जीवनाचं एक रहस्य आपल्यासमोर उलगडून दाखवतायत. सूर्याबद्दल त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. 3 महत्त्वपूर्ण रीतीने वर्णन केलं. कसं? जगच्चक्षुः पहिला हिशोब वापरला. तेजोनिधीः दुसरा विषय वापरला. अखिल आकाशम अद्भितो तिसरा विषय वापरला. त्यात पुढचं वर्णन घेताना मयूखैः आक्रमण इथपर्यंतचा तिसरा विषय वापरला. 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? जगच्चक्षुः डोळे भगवान सूर्याला जगाचा चक्षु असं म्हटलं जातं. का? कारण डोळ्यांनी दिसण्याचं काम होतं आणि दिसायचं असेल तर प्रकाश पाहिजे. अंधारात पाहण्याची तुमच्या माझ्या नेत्रांची क्षमता नाही. पण अंधारात आपल्याला दिसत नसल्यामुळे आपल्या दृष्टीने दिसणे या गोष्टीचा आधारच मुळात सूर्य आहे. आणि म्हणून सूर्य जणू काही जगाचा डोळा आहे. अशा अर्थाने वर्णन केलं. जगच्चक्षुः तेजोनिधी सगळ्या जगाला प्रकाश देतो. हा त्यातला एक विषय. सगळ्या जगांना ज्ञान करून देतो समोरच्या गोष्टींचं. एवढा मोठा प्रकाश आहे हा एक विषय. तेजोनिधी सामान्य तेज नाहीये, थोडंसं तेज नाहीये. अख्ख्या तेजाचा जणू काही निधी म्हणजे संग्रह आहे, साठा आहे. संपूर्ण तेजाचं एकत्रीकरण जणू काही आहे, प्रगटीकरण जणू काही आहे. तर आपण म्हणूनच वापरताना तेजस्वी गोष्ट कोणती म्हटलं, तर आपल्या डोळ्यासमोर सूर्य येतो. सूर्यापेक्षा तेजस्वी ही कल्पनाच आपल्याकडे नाही. जर सांगायचं काम पडलं, तरी आधाराला सूर्यच वापरावा लागतो. म्हणजे मोरयाचं वर्णन करणारा श्लोक आपल्या सगळ्यांना पाठ असलेला वक्रतुंड महाकाय पुढचं वर्णन काय केलं? कोटी सूर्य समप्रभ किंवा सूर्य कोटी समप्रभ शब्दांनी फरक पडत नाही. कोणीकडे वापरला जातो कोट्यावधी सूर्यांसारखा तेजस्वी म्हणजे शेवटी वापरावा सूर्यच लागला. कारण आपला अनुभव त्याच्या पलीकडचा नाहीच आहे काही. सूर्याचं तेज आता त्याच्या पलीकडचं सांगायचं तर कोट्यावधी सूर्य एका वेळा प्रगटले तर जसं असेल तितका तेजस्वी. याच्या पलीकडे वर्णन नाही करू शकत. म्हणून तेजो निधी वर्णन आपल्या समोर आलं त्या सूर्याचं. तसा तो सूर्य जगाला प्रकाश देणारा आहे. जगाला दृष्टी म्हणजे ज्ञान देणारा आहे. तेजोनिधी आहे. आकाशम अभितो. अभितो म्हणजे सगळीकडून. मयूख ही मयूख शब्दाचा अर्थ आहे किरण. त्या किरणांच्या माध्यमातून आक्रमण. अभितो आक्रमण. सगळ्या आकाशाला तो व्यापून टाकतो अशा अर्थाने शब्द आहे. सगळ्या आकाशाला तो गवसणी घालतो. याचा अर्थ सर्वत्र त्याचा प्रकाश पसरतोय. इतका अफाट प्रकाश आहे. म्हणजे ज्ञानदायी आहे. सगळ्या गोष्टींची जाणीव करून देतो डोळ्याच्या माध्यमातून तशा अर्थाने तेजोनिधी आहे आणि संपूर्ण आकाशाला एका भागाला सोडून द्या किंवा नुसत्या पृथ्वीला सोडून द्या सूर्यमंडलाला प्रकाशित करण्या इतकी अद्वितीय त्याची क्षमता आहे. पण अपि असं असून सुद्धा मनसी मानम न वहते. पण तो कधी गर्व करत नाही. का? कारण तो मुळात महान आहे. हेच त्यांना सांगायचंय. ही जी श्रेष्ठता असते, ही जी अलौकिकता असते, ती गर्विष्ठ अवस्थेत नसते, गर्वयुक्त नसते. अहंकार तिथं स्पर्श करत नाही. कारण त्यांच्याजवळ खरंच असतं. ज्यांच्याजवळ खरंच असतं त्यांना दाखवायची काय गरज आहे? त्यांचं अस्तित्व हे स्वयंप्रज्ञ स्वरूपाचं असतं. गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला जगातली अन्य कोणतीही वस्तू पाहायची असेल,
फक्त सूर्यप्रकाशाची मदत घ्यावी लागेल. पण जेव्हा सूर्यप्रकाश नसेल, तेव्हा जर वस्तू पाहायची असेल, तर अन्य कोणत्या तरी छोट्या प्रकाशित गोष्टीचा आधार घ्यावा लागेल. पण लक्षात घ्या, सूर्य पाहायचा आहे. त्याच्यासाठी कशाला प्रकाश पाहिजे? तो स्वतःच सगळ्या जगाचं प्रकाशमान करणारं असं अद्वितीय तत्व आहे. त्याचं वर्णन आपल्या समोर केलं आणि म्हणून म्हणतात, पण असं सगळं असून सुद्धा, इतकी श्रेष्ठता, इतकी दिव्यता असून सुद्धा मनसी मानम न वहते. तो मनामध्ये मान याचा अर्थ इथे अहंकारी अर्थाने वापरलाय. तो ठेवत नाही. त्याला अहंकार होत नाही. पण उलट्या बाजूला आता काजव्यावर येतात. कियन खद्योतत्वम. अरे खद्योता, अरे काजव्या, केवढूसा तू, कियत, किती लहानसा आहे, किती छोटासा आहे. कियत्वम, कियती, वियती ते गती राहो. वियती म्हणजे आकाशामध्ये तुझी गती किती आहे. कियती म्हणजे किती, गती राहो मुळात तू एवढूसा, तुझा आकाशात गती किती. या टोकाचं त्या टोकाला नाही जाऊ शकणार आहे. सूर्याचं त्या वर्णनाच्या तुलनेत पहा. सकाळी पूर्व क्षितिजाला उगवलेला संध्याकाळपर्यंत संपूर्ण आकाशाला आक्रमित करून पश्चिम क्षितिजापर्यंत जाऊ शकणारा, या अर्थाने काजवा तसा कसा उडणार आहे. एवढूसा जीव तो किती उडून उडून उडणार. आकाशात किती जाऊन जाऊन जाणार. काही फूट, काही मीटर, कदाचित 1000 किलोमीटर, त्याच्या पलीकडचा प्रवास करणं शक्य नाहीये त्याला. कियत तेज पुच्छे. पुढचा प्रश्न विचारला. 3 प्रश्न त्याला विचारलेत. किती लहानसा आहेस, तुझी गती किती आहे. इथे गती शब्दाचा अर्थ अवस्था. किती लांब जाऊ शकणार आहेस तू, किती व्यापक होऊ शकणार आहे, किती मर्यादित आहेस तू, अशा अर्थाने सांगायचंय. लहान असणे, मर्यादित असणे. आणि तिसरी गोष्ट विचारली, की या तेज पुच्छे, तुझ्या पुच्छामध्ये, तुझ्या शेपटीमध्ये जे चमकत राहणं हे भाग आहे, तो निश्चित आहे. पण असं किती तेज आहे, त्यानी कुठलीही गोष्ट प्रकाशित होऊ शकत नाही. कुठली गोष्ट जाऊ द्या, काजव्याच्या बुडाचा जो प्रकाश आहे, तो प्रकाशित झाल्यानंतर तिथे प्रकाशायत दिसतं, पण त्या प्रकाशात काजवा सुद्धा दिसत नाही. हा भाव लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्या सुभाषितकारांनी त्या प्रश्नातला गांभीर्याचा भाग जो आहे, तो लक्षात येईल, की अरे मुळात किती लहानसा आहेस तू, किती क्षुद्र आहेस तू. आणि तेवढ्या अवस्थेमध्ये असलेला तू, जे फार जाऊ शकत नाही, आणि तुझ्या ठिकाणचं असणारं तेज अत्यंत मर्यादित आहे. पण शेवटी म्हणतात, तदपि बत गर्वेण वलसे. गर्वाणी फुलून जाऊन तू मात्र सगळीकडे फिरत राहतोस. हे कसं काय? तुम्ही गर्वाणी का फुलतो? त्याचं उत्तर आहे, सारखा भिरभिर भिरभिर करतोय. सारखा उडण्याचा प्रकार करतोय. खालीवर खालीवर करतोय. जो शांत असतो ना, तोच महान असतो. सूर्य कुठे असं करतोय? त्याला सारख्या गिरक्या घ्यायची काय गरज पडते? गिरक्या कोणत्या ह्याच्यात घेताय? जणू काही आनंदामध्ये, पहा माझ्याजवळ किती आहे, हे दाखवाय करता तो गिरक्या घेतोय. अशा अर्थाने सुभाषितकार आपल्याला सांगतात. आणि म्हणून काजव्याच्या निमित्ताने जगातल्या सगळ्या अशा दाखवण्याच्या मागे लागलेल्या लोकांचं वर्णन करताना कवी सांगताय, की अरे फार थोडं आहे रे तुमच्याजवळ, कशाच्या उड्या मारता. जगात एकापेक्षा एक झाले, नाव सांगायला कोणी उरले नाही. माणसं जाऊ द्या, परिवार जाऊ द्या, एखादा संपूर्ण कुटुंबाचा विषय, किंवा एखादी घटना, राज्य, परंपराच्या परंपरा जाऊ द्या. अरे राज्याच्या राज्य गेले, देशच्या देश गेले, संस्कृतीच्या संस्कृती गेल्या. त्यांचं नाव सांगायला कोणी उरलं नाही. तुमच्या या छोट्याशा गोष्टीच्या भरोशावर कशासाठी अहंकार करायचा. तेज मिळालंय, आनंदाची गोष्ट आहे. त्या तेजाचा आस्वाद जरूर घ्यावा, इतरांना आनंद द्यावा. तो गर्वाचा विषय होऊ नये. तेज जसं त्याच्यापुरतं सांगितलं, आपल्या सगळ्या गोष्टींना लागू आहे. म्हणजे पद मिळालं असेल, प्रतिष्ठा मिळाली असेल, पैसा मिळाला असेल, एखाद्या विषयातलं कौशल्य मिळालं असेल, त्या व्यावहारिक अर्थाने ज्ञान मिळालं असेल, ते स्वतःच्या आनंदासाठी असावं, इतरांना प्रभावित करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असावं, गर्वासाठी नसावं. हे सुभाषितकार त्या खद्योताच्या म्हणजे काजव्याच्या माध्यमातून सांगतायत. ते म्हणतात, जीवनामध्ये तेज असायचंय तर ते सूर्यासारखं असलं पाहिजे, जे सगळ्यांना आनंदित करणारं असेल, प्रकाशित करणारं असेल, आणि तरीही शांत असेल. या सगळ्या गोष्टी, पद, पैसा, प्रतिष्ठा तितक्या असाव्यात जशा सूर्याजवळच्या तेजाचा विचार, पण त्या गर्वाचा नाही, तर आनंदाचा विषय असला पाहिजे. हे सांगणारं सुभाषित पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.